जेव्हा पण आपण गाजराचा हलवा करायचा विचार करतो, सर्वांना एकच प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे गाजर खिसणे. थंडगार थंडीमध्ये गाजर खिसायला कोणालाही आवडत नाही. जर मी तुम्हाला सांगितलं की गाजर न खिसताही एकदम परफेक्ट असा, एकदम दाणेदार, परफेक्ट रंग, परफेक्ट टेक्स्चरवाला गाजराचा हलवा आपल्याला बनवायला येतो, तर तुम्ही खुश व्हाल ना? आज आपण गाजर न खिसता कुकरमध्ये एकदम परफेक्ट असा गाजराचा हलवा बनवणार आहोत. चला तर मग वेळ न करता झटपट रेसिपीला सुरुवात करू. हॅलो फ्रेंड्स, यज्ञकर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अगदी झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये गाजराचा हलवा बनवणार आहोत. हलवा बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत. हलवा बनवण्यासाठी आपल्याला एकदम छान लालबुंद असे गाजर पाहून घ्यायचे आहेत. गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त जाड असे गाजर घ्यायचे नाहीत. मीडियम साईजचे गाजर आपल्याला घ्यायचे आहेत. जर तुम्ही खूप जास्त जाड गाजर घेतले तर त्यांचा सेंटरचा पांढरा भाग खूप जास्त असतो व पांढऱ्या भागाला अजिबात चांगली चव नसते. जर तुम्ही खूप जास्त मोठे गाजर घेतले तर आपल्या गाजराचा हलवा जास्त चवदार बनणार नाही. त्यामुळे आपल्याला असे मीडियम साईजचेच गाजर घ्यायचे आहेत. गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या गाजरावरची साल काढून या गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हा गाजराचा हलवा आपण कुकरमध्ये करत असल्यामुळे आपण गाजर खिसून घेणार नाही. फक्त आपल्याला साल काढून याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी गाजरावरची साल काढून त्याचे काप करून घेतलेले आहेत. आपल्याला गाजराचे खूप जास्त बारीकही काप करण्याची काहीही गरज नाही. गाजर कट करतेवेळी आपल्याला गाजराच्या गोल चकत्या काढायच्या नाही. त्याचे थोडेसे उभट असे काप करायचे आहेत, जेणेकरून जेव्हा तुम्ही गाजर उकडल्यानंतर मॅश कराल त्यावेळी गाजर खिसल्यासारखा तो मॅश होईल. हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक कुकर घेतलेला आहे. हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कुकरमध्ये 1 टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे. आता आपलं तूप छान वितळलं गेलेलं आहे. आता आपण यामध्ये घालून घेऊ कट करून घेतलेले गाजर. या ठिकाणी मी गाजराचे काप कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे गाजराचे काप 5 मिनिटासाठी तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. आपल्याला याला खूप जास्त परतून घ्यायचं नाही. अगदी 3 ते 4 मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. आता आपण या गाजरामध्ये घालून घेऊ 1/4 टीस्पून मीठ. मिठामुळे आपल्या गाजराच्या हलव्याला छान टेस्ट येते. याशिवाय या ठिकाणी मिठाचा अजून एक रोल आहे. मिठामुळे आपल्या गाजराला पाणी सुटायलाही मदत होते. आपण गाजर उकडून घेण्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकणार नाही. त्यामुळे आपल्याला यामध्ये मीठ नक्की घालून घ्यायचं आहे, कारण मिठामुळे आपल्या गाजराला थोडंसं पाणी सुटेल, जे आपल्याला गाजर उकडून घ्यायला हेल्पफुल ठरेल. या ठिकाणी मी 4 वेलची घेतल्या होत्या. त्याची मी बिया व साल वेगळी करून घेतलेली आहे. मी या बियाची पूड बनवून नंतर वापरणार आहे. आता आपल्याला या गाजरामध्ये वेलचीची साल घालून घ्यायची आहे. वेलचीच्या सालीमुळे आपल्या गाजराच्या हलव्याला खूप छान फ्लेवर येतो. आता आपल्याला हे गाजरामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुपामध्ये रोस्ट केल्यामुळे व मीठ टाकल्यामुळे आपल्या गाजराला पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला कुकरला टोपण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपल्याला कुकरच्या खूप जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या नाहीयेत. गाजर खिसल्यानंतर जसा परफेक्ट हलवा होतो तसा परफेक्ट हलवा बनवण्यासाठी आपल्याला कुकरच्या मीडियम हीटवरती 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. गाजर उकडायला तर आपण ठेवलेलेच आहेत. त्याबरोबरच या ठिकाणी मी दुसऱ्या गॅसवरती अर्धा लिटर दूध उकळायला ठेवलेलं आहे. अर्धा किलो गाजरांसाठी अर्धा लिटर दूध हे एकदम परफेक्ट असं प्रमाण होतं. आपले गाजर उकडेपर्यंत आपलं दूधही उकळून छान आटलं जाईल. त्यामुळे आपला हलवा कमीत कमी वेळामध्ये बनायला मदत होईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एकीकडे आपले गाजर उकडायला ठेवलेले आहेत व दुसरीकडे आपलं दूधही उकळत आहे. कुठलाही स्वयंपाक कमीत कमी वेळात व
खूप जास्त पसारा न घालता करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत व आपले गाजर छान उकडले गेलेले आहेत व त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवरती आपलं दूधही चांगलं उकळलेलं आहे. दूध बरंच कमी झालेलं आहे व दुधाला छान घट्टपणा आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले गाजर एकदम छान उकडले गेले आहेत. आता मी या मॅशरच्या मदतीने आपले गाजर अगदी थोडेसे मॅश करून घेणार आहे. आपल्याला गाजर खूप जास्त मॅश करून घ्यायचे नाहीत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी गाजर खूप जास्त मॅश केलेले नाहीत, ते ओबडधोबडच मी ठेवलेले आहेत. अशा प्रकारे गाजर थोडेसे मोठे ठेवले की आपल्या गाजराच्या हलव्याला छान टेक्स्चर यायला मदत होते व अगदी गाजर खिसून केल्यासारखा आपला गाजराचा हलवा बनतो. आता आपल्याला मॅश केलेल्या गाजरामध्ये हे दूध घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं दुधाचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करून हे गाजर व दूध छान शिजवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मोठी केल्यामुळे आपलं दूध लवकर आटेल व आपला गाजराचा हलवा लवकरात लवकर बनेल. दूध टाकल्यानंतर मी 5 मिनिट गॅसची फ्लेम फुल करून हे शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं दूध आटलं गेलेलं आहे. आपल्या गाजराच्या हलव्याला घट्टपणा आलेला आहे. गाजर दुधामध्ये शिजल्यानंतर जे थोडेसे मोठे तुकडे राहिले होते ते पण व्यवस्थित मॅश झालेले आहेत व एकदम गाजर किसल्यासारखं टेक्स्चर आपल्या गाजराच्या हलव्याला आलेलं आहे. या ठिकाणी मी एका तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप घालून घेतलेला आहे. आता मी यामध्ये क्रश केलेले काजू व बदाम रोस्ट करून घेणार आहे. या ठिकाणी मी 5 बदाम व 5 काजू घेऊन ते क्रश करून घेतलेले आहेत. मी काजू व बदामाचे बारीक तुकडेही करून घेऊ शकता. काजू व बदाम मी क्रश करून घेतले असल्यामुळे ते लगेचच भाजले जातात. जर तुम्ही तुकडे घेतले असतील तर तुम्ही ते जास्त वेळ रोस्ट करून घेऊ शकता. जर तुम्ही क्रश केलेले काजू खूप जास्त वेळ व खूप गरम तुपामध्ये टाकले तर ते लगेचच करपले जातील. अर्ध्या मिनिटातच आपले काजू व बदाम व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता आपल्याला गॅस बंद करून यामध्ये मनुके घालून घ्यायचे आहेत. आपल्याला मनुके खूप जास्त भाजून घ्यायचे नाहीत. गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला मनुके घालून घ्यायचे आहेत. आता आपण हे रोस्ट करून घेतलेले काजू, बदाम व मनुके हलव्यावरती घालून घेऊ. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये साखर घालून घेऊ. गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला अर्धा किलो गाजरासाठी 125 ग्राम साखर घ्यायची आहे. तुम्ही 1 किलो गाजर घेतले तर तुम्हाला 1/2 किलो साखर वापरायची आहे. गाजराचा हलवा बनवतेवेळी आपल्याला सर्वात शेवटी साखर घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपला हलवा खूप जास्त चिकट होणार नाही. आता आपण यामध्ये घालून घेऊ वेलची पूड. या ठिकाणी मी वेलचीच्या बिया मोजून घेतलेल्या साखरेपैकी थोडीशी साखर घेऊन त्यासोबत वाटून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे तयार वेलची पूड असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. कारण साखर टाकल्यानंतर आपला हलवा परत थोडासा पातळ दिसायला लागतो, त्यामुळे आपल्याला त्याला थोडासा घट्टपणा यावा म्हणून अजून थोडा वेळ शिजवून घ्यायला लागेल. या ठिकाणी आपला एकदम परफेक्ट असा हलवा बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या हलव्याला एकदम परफेक्ट असा रंग व एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही हा असा एकदम दाणेदार गाजर न किसता झटपट कुकरमध्ये बनणारा हलवा नक्की बनवून पहा. हा गाजराचा हलवा सर्वांना खूप जास्त आवडेल व सर्वजण तुमची खूप जास्त तारीफ करतील. तुम्हाला ही गाजराच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.